विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार चुकलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलं. माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं. युवा शक्ती देशाची खरी ताकद. तरुणांना इतर कुणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य. आपण सर्वांनी करून दाखवलं. या सरकारमध्ये राजीनामे होत नाही असं म्हणणाऱ्यांना हा दणका. पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर अभिजित तिपकेंची पहिली प्रतिक्रिया. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार. सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य. आंदोलन मागे घेण्याची ही घोषणा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीची दिल्लीवारी. भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेत्यांची भेट घेतली. भेटीबाबत फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची संधी मिळू शकते. संजय राऊतांचा मोठा दावा. जे दिलंय त्यात समाधानी. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. सरकार हटवण्याची वेळ आली आहे. खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. राहुल गांधी यांची मागणी. आंदोलनाद्वारे मोदी टर्ममध्ये पहिल्यांदाच कोणत्या तरी मंत्र्याचा राजीनामा. लोकशाहीचा विजय झाला असं म्हणत जंतर मंतरवर कोकरोच जनता पार्टीचा जल्लोष. हा लोकशाहीचा विजय. सीजेपी आणि देशातील जेनझींचं अभिनंदन. प्रधानांच्या राजीनाम्यावर सोनम वांगचुक यांचं ट्विट. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली. अभिजित तिपकेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. लोकशाहीमध्ये संवादाची आवश्यकता असते. राजीनामा घ्या नाहीतर चर्चा करून म्हणणं ऐका असं मोदींना सांगितलं. माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला. शरद पवार यांचं भाष्य. जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार. त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही. राज ठाकरे यांच्याकडनं अभिनंदन. उद्याचा शिवाजी पार्कवरील मोर्चा होणारच. या आंदोलनामुळे भाजपचा गुंडगिरीचा चेहरा समोर आला. आंदोलनामध्ये साध्या वेशात घुसलेल्या गुंडांवर कारवाई कधी होणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील साठा 84%. जलाशय साठ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 6.6% वाढ. राज्यात आणखी 2 ते 3 दिवस मान्सून सक्रिय राहणार. रायगड, पुणे, साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. धाराशिवच्या कळंब येथील माने दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी. राज्यात चांगला पाऊस पडू दे फडणवीसांचं साकडं. राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह. वैष्णवांच्या मेळाव्याने पंढरी दुमदुमली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि विठू नामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय. हिमाचल प्रदेशमध्ये वाहनदरीमध्ये कोसळून 13 जणांचा मृत्यू. पांगी उदयपूर मार्गावर दरड कोसळून भीषण दुर्घटना. संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा. राज्यातील जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ. 3029 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 53.38%वर. कोकण विभागामध्ये सर्वाधिक 76.54% पाणीसाठा. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. स्पेनच्या माद्रिद प्रांतामध्ये वणव्यामुळे धुमाकूळ. 45,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. खबरदारी म्हणून वाहतूक सेवा तात्पुरती बंद. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.